आळंदीमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीच्या विकास लवांडेंवर शाईफेक करण्यात आली। वादग्रस्त कीर्तनकार संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून ही शाईफेक झाली आहे। शाईफेक प्रकरणी वादग्रस्त कीर्तनकार संग्राम भंडारेंवरती गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। भंडारे, अक्षय कांचन यांच्यासह 10 ते 12 जणांवरती हा गुन्हा दाखल झाला। पुण्यातील लोणी काळभोर पोलीस ठाण्यामध्ये भंडारेंवरती हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आळंदीमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीच्या विकास लवांडे यांच्यावर शाईफेक करण्यात आली। लवांड्या, तू परत गुरुवार्यांना जर बोलला ना, तू लक्षात ठेव, पण आमचा नादी लागू नको। कीर्तनकार संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लवांडेंवर शाईफेक केली। आमच्या गुरुवर्यांबद्दल बोलायला नको होतं असं म्हणत संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लवांडेंवर 2 ते 3 बॉटल शाई फेकली। इतकंच नाही तर आमच्या नादी लागू नको असं म्हणत कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी लवांडेंना धमकावले। आळंदी गावातून निघालो आणि 1 किलोमीटर बाहेर आल्यानंतर एका स्मशानभूमीच्या तिथे मागून 2-3 गाड्या आल्या आणि आमच्या गाडीला आडवी मारली। माझा ड्रायव्हर आणि आम्ही दोघं गाडीत होतो। आडव्या मारून आमची गाडी थांबवली। 1-2 जण पुढे आले, मला बोलायचे म्हणून खाली उतरा म्हणले। मी खाली उतरल्यावर एकदम अचानक 10-15 लोक आली आणि मला ढकललं, गचांडीक मारत असं त्या स्मशानभूमीच्या गेटच्या आत नेलं आणि मला 1-2 रिव्हॉल्वर दाखवलं। हे बघितलं का काय आहे ते, तुझा आम्ही खात्मा करू, तू आमच्या गुरुमाऊलीवर का बोलला असं संग्राम भंडारे तिथे माझ्या अंगावर शाई ओतताना सगळं ते आधी काय बरंच बोलला। त्यांनी स्वतः एक काही व्हिडिओ पण शूट केलाय स्वतःच। रिव्हॉल्वर असती तर शाईफेक केली असती का असं उत्तर TV9 शी बोलताना संग्राम भंडारे यांनी दिलं। मी जी काही यादी जाहीर केली ती वारकरी संप्रदायातले लोक नाही आहेत, खरं तर ते वेगळ्या परंपरेतले लोक आहेत। त्याच्यामधला एक तुम्हाला माहिती असेल, लातूरला किशोर शिवनीकर सापडला, रिव्हॉल्वर वगैरे त्याच्याकडे होता। हे लोक भोंदू आहेत सगळे आणि वारकरी संप्रदायाचे नाही आहेत। ज्ञानोबा तुकोबांचे कुणी पाईक नाही आहेत, फक्त ते वारकरी संप्रदायात बुरखा घालून आलेले लोक आहेत जे धर्मांधता पसरवत आहेत। ज्यांनी आयुष्याची सर्व वर्ष हिंदू धर्माच्या सेवेत घालवली त्यांना आयुष्याच्या या टप्प्यावर तुम्ही घुसखोर म्हणता, हे कसं सहन करणार? या महाराजाने हिंदू धर्माचा भगवा पताका फडकवण्यासाठी आयुष्य खर्ची केलं असं संग्राम भंडारे यांनी म्हटलं। तुमचे गुरुवर्य कोण असा सवाल करताच भंडारेंनी गोविंदगिरी महाराज, चारुदत्त महाराज, बंडातात्या कराडकर यांच्यासह आणखी काही महाराजांची नावं घेतली। दरम्यान लवांडेंवर शाईफेक करण्यासाठी 20 ते 25 दिवस उशीर झाल्याचं भंडारेंनी TV9 मराठीशी बोलताना म्हटलं। नेमकं हे प्रकरण काय आहे ते आपण पाहूया। वारकरी संप्रदायामध्ये घुसखोरी सुरू असल्याचा आरोप पवारांच्या राष्ट्रवादीनं केला होता। त्यानंतर विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायातील घुसखोरांची यादी वाचली होती। या यादीमध्ये बंडातात्या कराडकर, तुषार भोसले, अक्षय भोसले यांची नावं होती। तसंच शाईफेक करणाऱ्या संग्राम भंडारेंसह 20 जणांची नावं देखील त्यामध्ये होती। दुसरीकडे शाईफेक करणाऱ्यांना अटक होईपर्यंत माझा सत्याग्रह सुरू राहील असा निर्धार विकास लवांडे यांनी केलाय।